आतापर्यंत बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या आवाजातून. आता त्या तुमच्या समोर उभं राहून बोलणार आहोत. ज्या बातम्यांनी प्रश्न विचारले, ज्या बातम्यांनी व्यवस्थेला आरसा दाखवला, ज्या बातम्यांनी सामान्य माणसाचा आवाज बनून सत्य मांडलं, त्या बातम्यांचा विश्वास आज एका नव्या रूपात तुमच्या समोर येतोय. राजकारण असो की प्रशासन, गाव असो की देशाची राजधानी, बातमी कोणाचीही असो, DS न्यूज 24 वर बाजू फक्त सत्याचीच असेल. हो, हे आहे तेच व्यासपीठ, तोच निर्भीड विचार, तोच सत्याचा आवाज. फक्त आता तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी एक नवी उपस्थिती. DS न्यूज 24 आता अधिक थेट, अधिक जबाबदार आणि अधिक स्पष्ट. मी संपादिका अश्विनी पुरी. आता प्रत्येक बातमी तुम्हाला फक्त ऐकू येणार नाही, तर ती तुमच्या समोर उभी राहून तुमच्याशी बोलेल. DS न्यूज 24 सत्य थेट समोरासमोर. आता आवाजासोबत चेहराही सत्याचा. लवकरच आम्ही घेऊन येतोय बातम्यांचा नवा अंदाज, बातम्यांचा नवा अध्याय. लवकरच. प्रेक्षकांनो, हा आवाज ऐका. हा कुठल्याही आपत्तीचा सायरन नाहीये, ना अग्निशमन दलाचा इशारा. हा आवाज आहे एका गावाच्या भविष्याचा. हा आवाज आहे शिस्तीचा, शिक्षणाचा आणि नव्या पिढीला योग्य दिशा देणाऱ्या एका अभिनव उपक्रमाचा. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावानं आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. आज मोबाईल, TV आणि गेम्सच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी या गावानं एक वेगळीच दिशा दाखवली आहे. दररोज संध्याकाळी बरोबर 7 वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर लावलेला भोंगा वाजतो आणि त्या आवाजासोबतच गावात शिस्तीची सुरुवात होते. मैदानावर खेळणारी मुलं घरी परततात, मोबाईल, TV बंद होतात आणि विद्यार्थी अभ्यासाला बसतात. हा भोंगा जवळपास 2 किलोमीटर परिसरात ऐकू जातो. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेळेचं नियोजन आणि अभ्यासाची सवय व जबाबदारीची जाणीव निर्माण होताना दिसून येते. खरं तर पूर्वी मोबाईलवर मुलं असायची, अभ्यास म्हटलं की टाळायची, पण आता भोंगा वाजला की आपोआप पुस्तकं उघडतात. आम्हाला काहीही सांगावं लागत नाही. हा उपक्रम आमच्यासाठी खूप उपयोगाचा ठरला आहे, असं येथील मुलांचे पालक सांगतायत. नाही, त्यामुळे थोडीशी शिस्त लागली मुलांना. मुलं अभ्यास करत असतील त्याच्यापर्यंत, पण एक 7 ते 9, 7 वाजता भोंगा जो चालू झाला तर मुलांना आणि पालकांना एक मुलांच्या दृष्टिकोनातून एक त्याला सिग्नल मिळाला का आपण आता 7 ते 9 किंवा तिथून पुढे काय ज्याची कॅपॅसिटी त्यानुसार अभ्यासाला बसण्यासाठी मदत झाली. मुलं मग 7 ते 9 तर बसतात, ज्यांचा जसा अभ्यास झाला ते जास्त वेळ बसतात, पण 7 ते 9 हा एक प्रॉपर टाईम ग्रामपंचायतनं जो हा निर्णय घेतलेला आहे भोंग्याचा, अभ्यासाचा भोंगा म्हणून, तर तो खरोखर उत्कृष्ट उपक्रम आहे. त्यामुळे एक मुलांना आणि पालकांनाही सुद्धा त्यातून शिस्त लागेल, कारण पालकसुद्धा TVपासून, मोबाईलपासून थोडे अलिप्त राहतील आणि मुलांकडे लक्ष देतील. त्यामुळे मुलांची प्रगतीच्या दृष्टीनं हा एक खूप चांगला निर्णय आहे आणि त्याबद्दल मी ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो या निर्णयाबद्दल. पडलं? हो, फरक झालेला आहे. कारण भोंगा शाळा सुटली का पोरं 1-1.5 तास खेळतात आणि भोंग्याचा आवाज जर आला ना, जिथं खेळत असतील तिथून घरी निघून येणार डायरेक्ट. 7 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास करणार. तुम्ही भोंग्यापासून साधारणतः किती लांब राहता? आम्ही भोंग्यापासून काही 200 मीटर. आवाज व्यवस्थित येतो भोंग्याचा? आवाज व्यवस्थित येतो. मुलं 2 तास अभ्यासाला बसतात? हां, कंटिन्यू 7 ते 9. मोबाईल, TV बंद, कंटिन्यू बंद. या अभिनव उपक्रमामागे आहेत गावच्या सरपंच सौ उज्ज्वला देशमाने. नमस्कार, मी उज्ज्वला नवनाथ देशमाने, धांदरफळ बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमापैकी आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा भोंगा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम केला आहे. तर आम्हाला त्याचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे. संध्याकाळी 7 वाजता आम्ही भोंग्याचा आवाज दिला की सर्व मुलं अभ्यासाला बसतात, खेळत असतात, कुणी काही कामात मदत करत असतं. तर 7चा भोंगा झाला की सर्व मुलं अभ्यासाला बसतात आणि TV आणि मोबाईल पूर्णपणे बंद असतो. तर त्यामध्ये पालक वर्गही त्यात मदत करतात. ते पण TV, मोबाईल बंद करतात आणि आपल्या मुलांना चांगला प्रतिसाद देतात.
साधारणतः किती दिवसावर सुरुवात झाली आणि आता काय फरक पडला? साधारणतः 1 महिना झाला असेल चालू करून आणि त्याचा बहुतांश भाग हे झालेलं आहे. म्हणजे नाही का, गावात जर आले तर मुलं खरोखरच अभ्यासाला बसतात. त्यात सगळीच मुलं नाही का असे सगळे कामावरून मी बऱ्याच पालकांची पण मुलाखत घेतली तर ते म्हणतात आमची मुलं संध्याकाळी 7 वाजता भोंगा झाला की अभ्यासाला बसतात. आणि पालक वर्गही आपला मोबाईल आणि टीव्ही बंद करून त्यांना चांगला प्रतिसाद देतात आणि आम्हाला त्याचा चांगलाच प्रतिसाद भेटलाय. आणि ते भविष्याच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे की मुलांना काहीतरी शिस्त आणि अभ्यासाचं म्हणजे ग्रामपंचायतनं केलं म्हणून ते एक कुठंतरी त्याचं एक नाविन्यपूर्ण उपक्रम झाला असं मला वाटतं. साधारणतः या भोंग्याचा आवाज किती दूरपर्यंत जातो आणि पालक वर्गातून कसा प्रतिसाद? भोंग्याचा आवाज 2 किलोमीटर अंतरावर जातं आणि सर्वच पालक म्हणतात का खूप चांगली गोष्ट केली तुम्ही, का 7 वाजता मुलं आवर्जून अभ्यासाला बसतात. कुठं खेळत असले किंवा काम करत असले किंवा पालकही काम करत असले तर मुलांना सांगतात का अभ्यासाला बसा. आणि मुलं त्या ग्रामपंचायतचा भोंगा वाजला म्हणून सगळेच अभ्यासाला बसतात. येथील विद्यार्थ्यांचं भवितव्य घडावं, त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण व्हावी यासाठी त्यांनी हा आगळा वेगळा निर्णय घेतलाय. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात सकारात्मक वातावरण तयार झालंय. शिक्षणासाठी शिस्त किती महत्त्वाची आहे हे धांदरफळ बुद्रुक गावानं कृतीतून दाखवून दिलंय. खरं तर एका साध्या भोंग्याच्या माध्यमातून संपूर्ण गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करणं ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. जिथे आज अनेक ठिकाणी शिस्त लावण्यासाठी दंड, शिक्षा आणि रागाचा आधार घेतला जातो, तिथं धांदरफळ गावानं शांततेतून, समजुतीतून आणि नियोजनातून एक आदर्श घालून दिलाय. त्यामुळे हाच भोंगा केवळ आवाज राहिला नाहीये, तर तो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची घंटा बनलाय, पालकांसाठी दिलासा बनलाय आणि समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलंय. खरंच म्हणावं लागेल, लहानसा भोंगा पण परिणाम मोठा. शिस्तीच्या जोरावर शिक्षणाची वाट दाखवणारा धांदरफळ बुद्रुक गावचा हा उपक्रम इतर गावांसाठीही निश्चितच आदर्श ठरेल, यात मात्र शंका नाही आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, अकोले.